नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जनरल नॉलेज विथ करंट अफेअर याचा जो काही पार्ट आहे तर तो 9वा पार्ट आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर या 9व्या पार्टमध्ये जे आहे तर आपण जे काही इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स आहे फॉर LLB CET तर ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, की ज्याला आपण दिनविशेष असं देखील म्हणतो मराठीत, की जे इम्पॉर्टंट डेज असतात किंवा डेट्स असतात, ओके, की ज्यांना काहीतरी महत्त्व आहे तर ते आपण या ठिकाणी किंवा जे काहीतरी अभियानासाठी राबवले जातात दिवस आणि जे काही तारखा असतील किंवा काहीतरी जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी राबवलं जातं. तर आपल्या एक्झामच्या दृष्टीनं हे सगळ्या जे काही गोष्टी आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत, तर त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. तर आजचा आपला पहिला जो दिवस आहे तर तो आहे 4 जानेवारी. आता 4 जानेवारी हा जो काही दिवस आहे तर तो जागतिक ब्रेल दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. तर त्याला कारण काय आहे तर ब्रेल लिपीचा शोध लावणारे लुईस ब्रेल यांच्या स्मरणार्थ जो आहे तर तो या ठिकाणी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. त्यानंतर जे आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी लुईस ब्रेल यांचा फोटो दाखवलाय आणि त्याचबरोबर जी आहे तर ती ब्रेल लिपी ही कशी असते तर या ठिकाणी मी ते फोटोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण जर ATM मध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी जे डॉट डॉट जे लिहिलेले आहेत का जो काही कीपॅड आहे त्यावरती तर ते जे आहे तर ते सगळे ब्रेल लिपीचे या ठिकाणी अंक आहेत. ओके, तर असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकतात, कारण ते जे आहे तर तो गव्हर्नमेंटचा एक उपक्रम आहे. ओके, तर त्या अंतर्गत ते करण्यात आलंय. त्यानंतर पुढील जो काही आपला दिवस आहे तर तो 9 जानेवारी. तर तो 9 जानेवारी कोणता दिवस आहे तर भारतीय प्रवासी दिवस, का त्यालाच आपण अनिवासी भारतीय दिवस असं देखील या ठिकाणी म्हणतो. 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिवस किंवा त्याला आपण अनिवासी भारतीय दिवस असं देखील म्हणतो. तर तो कधी साजरा करण्यात आला पहिल्यांदा तर 2003 मध्ये. आणि का म्हणून आपण साजरा करतो तो तर याच दिवशी जे आहे तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते 1915 मध्ये. तर याच्या स्मरणार्थ जो आहे तर तो आपण 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतो. 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिवस, अनिवासी भारतीय दिवस कधीपासून करतो तर 2003 पासून. आणि का करतो आपण तर याच दिवशी जे आहे तर 1915 मध्ये या ठिकाणी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्या गोष्टीच्या स्मरणार्थ. त्यानंतर पुढील आपला महत्त्वाचा दिवस आहे 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. कधीपासून सेलिब्रेट केला जातो तर 2006 पासून सेलिब्रेट केला जातो. आणि 10 जानेवारी 1975 रोजी नागपूरमध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद पार पडली होती. तर त्याच्या स्मरणार्थ 10 जानेवारी जो आहे तर तो जागतिक हिंदी दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. त्यानंतर पुढील आपला महत्त्वाचा दिवस आहे 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. स्वामी विवेकानंद यांची जयंती असते त्या दिवशी, म्हणून आपण 12 जानेवारी जो आहे तर तो राष्ट्रीय युवक दिवस का त्यांच्या ज्या कार्यातून सगळ्यांना प्रेरणा मिळावी तर या दृष्टीनं आपण जे आहे तर तो 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट करतो. आणि 2000 जे आहे तर 22 ची थीम या ठिकाणी काय होती तर ते इट्स ऑल इन दी माइंड. ओके, तर आपल्याला थीम देखील कधी कधी विचारली जाऊ शकते की 12 जानेवारी जो काही आपण राष्ट्रीय युवक दिन साजरा करतो तर त्याची 2022 ची थीम काय होती तर ते होती इट्स ऑल इन दी माइंड. त्यानंतर पुढील आपला दिवस आहे का 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. ओके, का ज्यालाच आपण नवउद्यमी दिवस असं देखील म्हणतो. तर एवढंच लक्षात ठेवा तुम्ही 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्ट दिवस, ओके, किंवा नवउद्यमी दिवस. त्याच्यानंतर पुढील आपला महत्त्वाचा दिवस आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी तर या दिवशी आपण शहीद दिन जो आहे तर तो या ठिकाणी साजरा करतो. 1948 मध्ये याच दिवशी जे आहे तर ते महात्मा गांधींचं निधन या ठिकाणी झालं होतं. त्यांची हत्या या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यांचं बलिदान किती मोठं आहे सगळ्यांना माहीतच आहे देशासाठी. तर म्हणून आपण 30 जानेवारी जो आहे तर तो शहीद दिन म्हणून या ठिकाणी जो आहे तर तो साजरा करत असतो. गांधींची हत्या जी आहे तर ती नथुराम गोडसे यांनी केली होती. त्यानंतर पुढील जो आपला महत्त्वाचा दिवस आहे 2 फेब्रुवारी का जागतिक पाणथळ प्रदेश दिन. तर त्याची जी काही थीम होती तर ती काय होती वेटलँड ॲक्शन फॉर पीपल अँड नेचर. ओके, वेटलँड ॲक्शन फॉर पीपल अँड नेचर. 1997 पासून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. तर यंदाच्या ज्या वर्षी आहे तर ते 2 पाणथळ प्रदेश आहेत तर ते जागतिक पाणथळ प्रदेशांची जी काही यादी आहे तर त्यामध्ये भारतातले 2 जे आहेत तर ते या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. तर ती कोणती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, कारण जे आधीचे सेशन आहे तर त्यामध्ये आपण हा दिवस देखील बघितला आहे. ओके, आणि ते कोणती प्रदेश आहेत कधी नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे तर ती देखील आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. तर अशी किती जी आहे तर पाणथळ प्रदेश आहेत का जे भारतात तर ते देखील तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याच्यानंतर पुढील आपला जो महत्त्वाचा दिवस आहे तर तो आहे 4 फेब्रुवारी, तर जो आपण जागतिक कर्करोग दिन म्हणून या ठिकाणी
साजरा करत असतो. तर याचा पर्पज काय तर जागतिक कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणं. तर हे त्याच्या पाठीमागचं जे उद्देश आहे किंवा ध्येय आहे. ओके. आणि 2022चं जे या ठिकाणी अभियान काय होतं तर क्लोज दी केअर गॅप. ओके. रिअलायझिंग दी प्रॉब्लेम. क्लोज दी केअर गॅप रिअलायझिंग दी प्रॉब्लेम अभियान देखील आपल्याला या ठिकाणी कधी कधी विचारलं जातं. तर ते देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. ओके. किंवा जागतिक कर्करोग दिवस. तर 4 फेब्रुवारी 2000 रोजी न्यू मिलेनियम फॉर कॅन्सर विरुद्ध जागतिक कर्करोग शिखर परिषदेत या दिनाची या ठिकाणी जी आहे तर ती स्थापना करण्यात आलेली आहे. तर हे महत्त्वाचं नसून आपल्याला दिवस महत्त्वाचा आहे. आणि अभियान कोणतं होतं तर क्लोज दी केअर गॅप रिअलायझिंग दी प्रॉब्लेम. ओके. तर हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील आपला जो दिवस आहे तर 11 फेब्रुवारी जो जागतिक युनानी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. तर तो कोणाची जयंती म्हणून केला जातो तर मोहम्मद अजमल खान. ओके. ज्यांनी जे आहे तर ते युनानीचे जनक या ठिकाणी आहे की ती एक थेरपी आहे. ओके. की आरोग्यासाठी. तर जागतिक युनानी दिवस. ओके. तर जसं आपलं आयुर्वेद आहे तर त्याचप्रमाणे युनानी देखील आहे. तर जागतिक युनानी दिन म्हणून जे आहे तर ते 11 फेब्रुवारीला या ठिकाणी साजरा केला जातो. त्यानंतर पुढील जे काही महत्त्वाचा दिवस आहे आपला तर तो आहे 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन. भारताची कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या. आता भारताची कोकिळा जर म्हटलं तर कोण तर त्या ठिकाणी सरोजिनी नायडू. आणि भारताची गान कोकिळा म्हणजे कोण तर ती लता दीदी म्हणून. ओके. तर या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाहीये. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन. तर तो कोणाचं जे आहे तर जयंती म्हणून सेलिब्रेट केली जाते तर ती सरोजिनी नायडू. आता सरोजिनी नायडू यांच्याविषयी जे आहे तर ते भारतातील पहिले हे जे काही लेक्चर आपण या ठिकाणी घेतलं होतं तर त्यामध्ये त्यांच्याबद्दल माहिती बघितली होती. तर ह्या जे काय आहे तर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील या ठिकाणी आहेत. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या कोणत्या प्रदेशच्या किंवा कुठून आहे तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर पुढील जो काही आपला महत्त्वाचा दिवस आहे 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन म्हणून या ठिकाणी आपण सेलिब्रेट करतो. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन किंवा जागतिक रेडिओ दिवस. थीम आहे रेडिओ अँड ट्रस्ट. त्याच्यानंतर 2011 पासून जो आहे तर तो हा दिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो किंवा साजरा करतो. त्यानंतर पुढील जो काही आपला दिवस आहे 20 फेब्रुवारी जागतिक न्याय दिन म्हणून आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो. ह्या जी काही 2022ची जी काही थीम आहे या वर्षीची तर ते आहे अचिव्हिंग सोशल जस्टिस थ्रू फॉर्मल एम्प्लॉयमेंट. ओके. अचिव्हिंग सोशल जस्टिस थ्रू फॉर्मल एम्प्लॉयमेंट. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन जो आहे तर तो आपण या ठिकाणी साजरा करत असतो. त्यानंतर पुढील जो काही दिवस आहे आपला तो आहे 21 फेब्रुवारी जो आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. त्याची जी काही थीम आहे तर युझिंग अ टेक्नॉलॉजी फॉर मल्टीलँग्वेज लर्निंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज. ओके. युझिंग टेक्नॉलॉजी फॉर मल्टीलिंग्वल लर्निंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी जे आहे तर ते 2022ची या ठिकाणी थीम आहे. आणि 21 फेब्रुवारी हा आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो. त्यानंतर पुढील आपला एक महत्त्वाचा दिवस आहे 28 फेब्रुवारी जो राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी म्हणून आपण साजरा करत असतो. तर त्याची जी काही थीम आहे तर ते इंटिग्रेटेड अप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर 2022ची थीम आहे. ओके. आणि ही देखील जी आहे तर ती 2022ची थीम या ठिकाणी आहे. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन का म्हणून आपण हा दिवस साजरा करतो तर हे जे काही भारतातील पहिलं आपण जे लेक्चर बघितलं होतं की आय थिंक पार्ट 6 असेल तो किंवा पार्ट 5 असेल तर त्यामध्ये आपण या ठिकाणी ते बघितलंय. ओके. तर जे.सी.व्ही. रमन होते तर त्यांनी या दिवशी आहे तर ते रमन इफेक्ट फाइंड आउट केला होता म्हणून. आणि त्यांना त्या ठिकाणी भौतिक शास्त्रात जे आहे तर ते नोबेल पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर पुढील जो काही एक सप्ताह आहे तो म्हणजे वीक आहे तर सुशासन सप्ताह जे 20 ते 25 डिसेंबर या दरम्यान जो आहे तर तो साजरा केला जातो. आता 25 डिसेंबर जे आहे तर ती जे आपले माजी पंतप्रधान आहे अटल बिहारी वाजपेयी तर यांचा जो काही जन्मदिवस आहे तर तो या ठिकाणी आपण सुशासन दिन म्हणून देखील या ठिकाणी साजरा करत असतो. ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जो काही सुशासन सप्ताह आहे तर याची थीम काय होती प्रशासन गाव की ओर. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुशासन सप्ताह याची जी काही 2022 साठीची थीम काय होती तर ती होती प्रशासन गाव की ओर. त्याच्यानंतर पुढील जो काही आपला दिवस आहे तर 21 मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. ओके. तर 21 मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. राष्ट्रीय आहे हा, इंटरनॅशनल नाही. ओके. आंतरराष्ट्रीय नाही तर तो राष्ट्रीय आहे दहशतवाद विरोधी दिन. तर 21 मे 1991 रोजी जे आहे तर भारताचे माजी पंतप्रधान जे होते राजीव गांधी तर यांची तामिळनाडू मध्ये जे काय श्री पेरमदूर जे आहे तर तिथे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या स्मरणार्थ जो आहे तर हा दिवस या ठिकाणी आपण राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून या ठिकाणी
पाळत असतो किंवा साजरा करत असतो. तर तरुणांना दहशतवाद आणि त्यांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांची जाणीव या ठिकाणी करून देणे हा त्याच्या पाठीमागचा जो आहे तर तो उद्देश आहे. तर LTTE ह्या दहशतवादी गटाने जी आहे तर ती त्यांची हत्या केली होती राजीव गांधींची. तर ते LTTEचा लॉंग फॉर्म मी इथे दिलाय. तो काही महत्त्वाचा नाही, पण तुमच्या माहितीसाठी असू द्यात, की तुम्ही नेटवरती फाइंड आउट करू शकतात, की दी लिबरल टायगर ऑफ तमिल इल्म म्हणून जी काही संघटना होती, दहशतवादी संघटना, तर त्यांनी त्यांची या ठिकाणी हत्या केली होती. तर त्याच्या स्मरणार्थ जो आहे तर 21 मे हा जो काय तर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आपण या ठिकाणी जो आहे तर तो पाळत असतो किंवा साजरा करत असतो. त्यानंतर पुढील एक आपला महत्त्वाचा दिवस आहे 31 ऑक्टोबर, का जो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. महत्त्वाचा आहे आपल्यासाठी 31 ऑक्टोबर जो आहे तर तो राष्ट्रीय एकता दिवस. तर जे आपलं मी भारतातील पहिले म्हणून हे लेक्चर जो बघितलं होतं, तर त्या ठिकाणी मी बोलता बोलता जरा चुकीचं बोललो, का त्या ठिकाणी 31 डिसेंबर बोललो होतो की मी, का त्या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस जो आहे किंवा जी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जी आहे तर ती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर ते ठिकाणी चुकलं होतं बोलताना, तर तुम्ही या ठिकाणी करेक्ट करून घेते. 31 ऑक्टोबर जो आहे तर तो आपण राष्ट्रीय एकता दिवस या ठिकाणी साजरा करत असतो. तर आपण त्यावेळेस भारतातील पहिले जे ते आहे तर ते उपपंतप्रधान देखील आहे आणि गृहमंत्री देखील होते. तर ते त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. तर आता याच्या ठिकाणी जे काय तर ते महत्त्वाचे 2-3 जे मुद्दे आहेत तर त्या अंतर्गत तर ते आपण बघूयात. 31 ऑक्टोबर काय म्हणून आपण साजरा करतो, तर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. 2014 पासून जे आहे तर ते राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर नॅशनल युनिटी डे. ओके, नॅशनल युनिटी डे आपण त्याला जे आहे तर ते इंग्रजीमध्ये म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढील जो काही पॉईंट आहे तर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही जन्मदिवस आहे तर त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तर तो राष्ट्रीय एकता दिवस आपण साजरा करत असतो, की जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर गुजरातमधील जे काही नर्मदा जिल्हा आहे तर तेथील केवडिया इथे जे आहे तर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी काय जो काही जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे तर त्यांचा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. 182 मीटर जी आहे तर ती त्या पुतळ्याची या ठिकाणी हाईट या ठिकाणी दिलेली आहे, जी जगातील सर्वात उंच पुतळा या ठिकाणी आहे. आता बारडोली सत्याग्रहातील प्रमुख नेतृत्व म्हणून सहभागी झालेल्या महिलांनी जे आहे तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी या ठिकाणी दिली. बारडोली सत्याग्रहातील प्रमुख नेतृत्व म्हणून सहभागी महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी या ठिकाणी जी दिलेली आहे, म्हणून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल असं म्हटलं जातं. ओके, आणि त्यांनाच आपण काय म्हणतो तर पोलादी पुरुष असं देखील या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर पुढील जो काही दिवस आहे आपला 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन, त्यालाच आपण इंटरनॅशनल म्युझियम डे म्हणतो. तर या वर्षाची जी काही थीम होती 21ची सॉरी, तर ती होती द फ्युचर ऑफ म्युझियम रिकव्हर अँड रिइमॅजिन. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी तर 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. ओके, आणि जे आंतरराष्ट्रीय द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम जे आंतरराष्ट्रीय संग्रहालय जे काही म्युझियम आहे तर ते कुठे आहे तर त्याचं हेडक्वार्टर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमचं जे काही हेडक्वार्टर आहे तर ते कुठे आहे पॅरिस फ्रान्स येथे. ओके, तर या ठिकाणी महत्त्वाचं फक्त काय ठरतं 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. त्याच्यानंतर पुढील जो काय आपला महत्त्वाचा दिवस आहे 7 जून, या दिवशी आपण जागतिक अन्न सुरक्षितता दिन या ठिकाणी सुरक्षितता दिन या ठिकाणी आपण पाळत असतो. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन. त्याची थीम जी आहे तर सेफ्टी फूड टुडेज फॉर हेल्थी टुमॉरो. ओके, का जे अन्न सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणं, तर हा त्याच्या पाठीमागचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि हा कोण सेलिब्रेट करतं किंवा कोणामार्फत हा साजरा करण्यात येतो तर फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या थ्रू आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या थ्रू. तर आपल्याला महत्त्वाचं काय तर 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन आणि त्याची जी काही थीम आहे तर सेफ्टी फूड टुडेज फॉर अ हेल्थी टुमॉरो. त्याच्यानंतर पुढील आपला एक महत्त्वाचा दिवस आहे 20 जून जागतिक निर्वासित दिन ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो. त्याची थीम आहे टुगेदर बी हेल्थ लर्न अँड शाईन. ओके, जागतिक निर्वासित दिन ज्यालाच आपण इंटरनॅशनल हॅबिटॅट डे देखील म्हटलं जातं या ठिकाणी. ओके, हॅबिटॅट डे. तर जे काही निर्वासित झाले युद्धामुळे असतील किंवा इतर गोष्टींमुळे असतील तर त्यांना जे काय आहे तर ते या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ जो आहे तर तो हा दिवस जो आहे तर 20 जून जागतिक निर्वासित दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि त्याची थीम आहे टुगेदर बी हेल्थ लर्न अँड शाईन. त्याच्यानंतर पुढील जो काय आपला दिवस आहे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण या ठिकाणी जो आहे तर तो साजरा करत असतो. 2015 पासून जो आहे तर तो आपण या ठिकाणी 21 जून जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. की 21 जूनच का आपण या ठिकाणी तो दिवस निवडला आहे तर तो याच्यासाठी 21 जून जो आहे तर हा सगळ्यात मोठा दिवस असतो पूर्ण कॅलेंडर वर्षामध्ये. तर
तर 2022 ची थीम आहे, ॲक्च्युअली 21 ची नाही. तर 2022 ची थीम आहे योगा फॉर ह्युमॅनिटी. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. जसंच्या तसं विचारलं जाऊ शकतं की 2022 ची आंतरराष्ट्रीय योग दिनाची जी थीम आहे तर ती काय आहे, तर योगा फॉर ह्युमॅनिटी. त्यानंतर पुढील एक महत्त्वाचा दिवस आहे आपला 6 ऑगस्ट, हिरोशिमा दिवस ज्याला म्हणतो आपण. शांतताप्रिय जागतिक राजकारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जो आहे, तर 6 ऑगस्ट जो हिरोशिमा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. आता का केला जातो, तर 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावरती जे आहे, तर त्या अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता आणि जवळजवळ 1,40,000च्या पेक्षाही जास्त लोकांचा त्या ठिकाणी जो आहे, तर ते या ठिकाणी मृत्युमुखी ते पडले होते. आणि जे आहे तर ते जागतिक राजकारणाचा जो काही शांतताप्रिय जो आहे किंवा शांतताप्रिय जागतिक राजकारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो. तर कधी टाकला होता अमेरिकेवरती आणि कोणत्या गोष्टीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, तर 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. त्या अणुबॉम्बाचे नाव होते लिटल बॉय. आणि जो काही दुसरा अणुबॉम्ब टाकला होता 9 ऑगस्ट 1945 रोजी, ओके, जे जपानचं शहर होतं नागासाकी शहरावरती टाकला होता तो. आणि त्याचं जे काही नाव होतं त्या अणुबॉम्बाचं, तर त्याचं नाव होतं फॅटमॅन. तर ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी हे जे काही शेवटचा अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला, तर त्याच्यानंतर जे आहे तर ती दुसरं महायुद्ध समाप्तीची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय होतं याच ठिकाणी, तर 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस का शांतताप्रिय जागतिक राजकारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जो आहे, तर तो हा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो किंवा साजरा करत असतो. त्याच्यानंतर 19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन. ज्यांनी काय मानवतेची सेवा करत असताना आपला जीव गमावला किंवा जोखीम पत्करले, अशा सर्व लोकांसाठी हा दिवस जो आहे तर तो समर्पित आहे. आणि हा संयुक्त राष्ट्रातर्फे या ठिकाणी साजरा केला जातो. 19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन म्हणून आपण या ठिकाणी जो आहे तर तो साजरा करत असतो. त्याच्यानंतर 21 सप्टेंबर जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जो आहे, तर तो आपण या ठिकाणी साजरा करत असतो. 21 सप्टेंबर तर महत्त्वाचं आहे. कारण ह्या दिवसाचं महत्त्व काय, तर जगभरात युद्धबंदी आणि शांतता पाळण्याचे आव्हान जे आहे, तर ते 21 सप्टेंबर जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय शांतता दिवशी या ठिकाणी केलं जातं. की जसं आपण बघितलं तर युक्रेन आणि रशियाचं या ठिकाणी युद्ध चालू आहे. तर त्याच्यासाठी असे दिवस हे महत्त्वाचे ठरतात का जे आव्हान करतात कसले, का जागतिक युद्धबंदी आणि शांतता पाळण्याचे. आणि हे जे दिवसाची थीम आहे तर ती काय आहे, रिकव्हरिंग बेटर फॉर अन इक्विटेबल अँड सस्टेनेबल वर्ल्ड. रिकव्हरिंग बेटर फॉर इक्विटेबल अँड सस्टेनेबल वर्ल्ड. तर ही त्याची या ठिकाणी थीम आहे. त्याच्यानंतर पुढील जो काय आपला दिवस आहे जागतिक आदिवासी दिन. ओके. का इंटरनॅशनल हॅबिटॅट डे आपण ज्याला म्हणतो. आणि जो मी आधी एक निर्वासित सांगितलं तर तिथं मी हॅबिटॅट शब्द वापरला, तर तो चुकून वापरला. तो रिफ्युजी डे म्हणून या ठिकाणी आहे. ओके. तर आता आपण जो बघतोय तर नॅशनल हॅबिटॅट दिवस बघतोय 2021चा. तर ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार जो आहे तर तो या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. तर 2021 मध्ये 4 ऑक्टोबर रोजी जो आहे तर तो या ठिकाणी साजरा करण्यात आला. कारण ऑक्टोबरचा पहिला सोमवार कोणत्या तारखेला येईल तर तो आपण सांगू शकत नाही. तर म्हणून 2021 मध्ये 4 ऑक्टोबर रोजी हा साजरा करण्यात आला. आणि त्या दिवसाची थीम काय होती, तर ॲक्सेलरेटिंग अर्बन ॲक्शन फॉर अ कार्बन फ्री वर्ल्ड. आता हा आपण का म्हणून सेलिब्रेट करतो, तर सर्वांना पुरेसा निवारा मिळवण्याच्या मूलभूत अधिकारवरती प्रकाश टाकण्यासाठी जो आहे तर हा जागतिक आदिवासी दिन जो आहे तर तो आपण या ठिकाणी साजरा करत असतो. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. जागतिक आदिवासी दिन जो आहे तर तो कधी आपण साजरा करतो, तर तो ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार. ओके. सर्वांना पुरेसा निवारा मिळावा हा जो काही मूलभूत अधिकार आहे तर त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी जो आहे तर तो जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा केला जातो. आणि यंदाची जे 2021 ची जी काही थीम आहे तर ती आहे ॲक्सेलरेटिंग अर्बन ॲक्शन फॉर अ कार्बन फ्री वर्ल्ड. त्यानंतर पुढील जो काय आहे तर तो 24 ऑक्टोबर जो आहे तर तो आपण संयुक्त राष्ट्र दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. 24 ऑक्टोबर. ओके. तर याच दिवशी जे आहे तर 1945 रोजी संयुक्त राष्ट्राची सनद या ठिकाणी जी आहे तर चार्टर या ठिकाणी लागू झालं होतं. तर कधी, तर 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्राची सनद लागू झाली होती. म्हणून आपण 24 ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र दिन, युनायटेड नेशन डे देखील त्याला म्हटलं जातं. तर 24 ऑक्टोबरला आपण साजरा करत असतो. आणि संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे, तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे. ओके. तर संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे, तर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे. आणि संयुक्त राष्ट्राचे सध्याचे महासचिव कोण आहे, तर त्या अँटोनियो गुटेरस. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सगळं काही महत्त्वाचं आहे आपल्याला या ठिकाणी. आणि जे मी बोलताना या ठिकाणी चुकलो होतो, तर मी आधीचं देखील जे सरदार वल्लभभाई पटेल आहे तर यांच्याबद्दल देखील जे आहे तर ते पहिले आपले गृहमंत्री होते. जे आपण यापूर्वीचं लेक्चर बघितलं होतं तर तिथे मी जो त्यांचा
जो काही ते राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण जो साजरा करतो, तर तो मी 31 डिसेंबर सांगितला होता, तर तो दिवस 31 ऑक्टोबर असा आहे. तर ते तुम्ही त्या ठिकाणी करेक्ट करून घ्या. ओके. आणि आणखीन मी एक या ठिकाणी जे आहे तर ते बोलता बोलता जे आहे तर ते इंग्लिशमध्ये मी ॲक्च्युली चुकीचं सांगितलंय. पण ते जर तुम्ही वाचलं तर ते करेक्ट आहे. ओके. किंवा जी काही स्लाईड आहे तर ते या ठिकाणी करेक्ट आहे. तर मी तुम्हाला ती दाखवतोय एक शोधून ती स्लाईड कोणती आहे. तर ती तुम्ही करेक्ट करून घ्यावा. तर त्याच्यासाठी मी हे दाखवतोय तुम्हाला. ओके. ओके. स्लाईडमध्ये मला कुठे दिसत नाहीये. पण ते तुम्ही करेक्ट करून घ्या. ओके. तर निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही चॅनल आहे तर याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे जे काही आपलं लेक्चर आहे तर याला लाईक करा आणि आपलं जे काही ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही चॅनल आहे तर ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर देखील करा. ओके. तर याच पद्धतीनं आपण काही जे शिल्लक राहिलेले इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स आहेत तर ते देखील आपण किंवा दिनविशेष आहे तर ते आपण आणखीन एखादं लेक्चर घेऊन या ठिकाणी कव्हर करूयात. धन्यवाद.